रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे। पण सर्वसामान्य माणसाच्या जीवनामधला अंधार हा या अंधारापेक्षा जुलमी अंधार होता आणि हा जुलमी अंधार नष्ट करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे जेव्हा अण्णांच्या लक्षात आलं तेव्हा एक शेतकरी कष्टकरी समूहाचं नेतृत्व घेऊन प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेऊन तत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी खेड्यापाड्यात शिक्षण गेलं पाहिजे, समाजाच्या सर्व स्तरावर ते नेऊन पोचवलं पाहिजे। अर्थकारण हा महत्त्वाचा मुद्दा नव्हता, परंतु सर्व समाजाच्या मदतीने रयतसारखी शिक्षण संस्था स्थापन करताना आलेल्या अडचणी, खेळे गेलेले राजकारण, धर्मांधशक्तीचा विरोध याच्यावर मात करून अण्णांनी ज्या ज्या पद्धतीनं काम केलं त्या कामाचा आढावा अनेक लेखकांनी आपल्या पुस्तकातून घेतलेला होता। अण्णांच्या सहवासात असलेली माणसं ही एका ध्येयवृत्तीने प्रेरित होऊन शिक्षण संस्था उभा करण्यासाठी कशा पद्धतीने लढले त्याच्यावर हा चित्रपट आहे। खरं म्हणजे हा मागेच निघायला पाहिजे होता, परंतु आपल्याकडं आपल्या संस्कृतीत ज्या माणसांनी अशा पद्धतीची कामं केली त्यांच्याविषयी नव्या पिढीला सजग करणे ही प्रक्रिया मुळात नाही। म्हणजे अण्णांसारखी काही माणसं त्या काळात काम करत होती, परंतु वंचितांच्या दारापर्यंत शिक्षण घेऊन जाणं याच एका जिद्दीनं अण्णा समाजविरोधकांसाठी लढत होते। विरोधाच्या अंगानं, विचाराच्या अंगानं, परंपरेच्या अंगानं। आणि हा जो विरोध होता हा अण्णांनी अतिशय विचाराने समर्थपणे तोलून धरला आणि जनतेने त्यांना साथ दिली। कर्मवीरांच्या संदर्भामध्ये जे जे ऐकलं होतं, समजून घेतलं होतं, प्रत्यक्ष त्यांच्या गावाला जाऊन तो प्रदेश पाहिला होता, समकालीन माणसांच्या बरोबर चर्चा केली होती, ती चर्चा यावेळी कामाला आली। हा चित्रपट प्रत्येक रयतेने बघितला पाहिजे। त्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर गेलेल्या लोकांनी तो आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना दाखवला पाहिजे। तो एक संघर्ष होता, शिक्षणासाठीचा संघर्ष। त्या संघर्षाच्या निमित्ताने तत्कालीन राजकारण, समाजकारण आणि संपूर्ण समाजव्यवस्था हा भागसुद्धा त्यावेळी अभ्यास करताना लक्षात आला आणि वाटलं की हे जे काम धनंजय करतोय ते अतिशय मोलाचं आहे। धनंजय करतोय म्हणजे ज्याच्या घरात पहिली शिक्षण घेतलेली पिढी आली त्या घराचा तो वारसा चालवतोय। त्याची कौटुंबिक आर्थिक पार्श्वभूमी पाहिली तर खरं म्हणजे आजचा तरुण पैसे मिळतील अशी कथा निवडून सिनेमा करून चार पैसे गाठीला बांधतो, पण हा की अण्णांचं काम लोकांसमोर यावं म्हणून चित्रपट करतो, धडपड करतो। त्या धडपडीचं हे फळ आहे। सिनेमा अतिशय चांगला झालेला आहे। आता अण्णांचं काम बघण्याची संधी, समजून घेण्याची संधी आणि परिवर्तनासाठी चळवळीच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी काम केलं ती सगळी माणसं, सगळे त्याच्यात आलेच असे नाही, पण जी कोणी आलेलं आहे त्यांचं स्मरण करण्याची संधी आपल्याला 17 सप्टेंबरला
सॉरी आठ हे करा ते पुन्हा बोलू 17 मे. हां तर 17 मे रोजी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. माझी सर्व मित्रमंडळींना आणि कार्यकर्त्यांना असं सांगणं आहे, विनंती आहे की हा चित्रपट आपण बघावा, दुसऱ्याला बघण्यासाठी प्रेरित करावं आणि एका उत्तुंग माणसाच्या व्यक्तिमत्वाला पुन्हा उजाळा देण्यासाठी आपण तिळा एवढा वाटा उचलावा एवढीच माझी विनंती आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.